हे बघा, आज तुम्हाला मी मस्त दोडक्याची भाजी बनवून दाखवणार आहे. इतकी छान लागते कमी साहित्यात. चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, भातासोबत, सगळ्यासोबत खाऊ शकता. मस्त लागते. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी. तर बघा, इथं दोडका आहे. हा मी याच्यावरच्या सगळ्या शिरा काढून घेतल्यात आणि 2 पाण्याने ह्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे. असा मधून चिरलं आहे याला. शेंगदाणे घेतले तर बघा इथं. आता हे शेंगदाणे चांगले भाजून घेते. आणि मिरच्या आहेत थोड्याशा, त्या मिरच्या पण शेंगदाण्यातच टाकल्या. ह्या पण सोबतच भाजतात चांगले. इथं तिखटवाल्या घेतल्यात 4-5 मिरच्या. आणि ह्या फिक्क्या असतात ना, ह्या घेतल्यात 3 मिरच्या. ह्या घेतल्यात बिगर तिखटाच्या. याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. आता थोडासा अद्रकचा तुकडा आहे बघा, तो पण भाजून घ्यायचा. आणि थोडासा लसूण. याला छान भाजून घ्यायचं मस्त बारीक गॅसवर. शेंगदाणे करपले नाही पाहिजे असं. एक वाटी भरून तीळ आहेत. तीळ टाकलेत मी 2 आपण पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे भरून आहेत. तुम्हाला जर तीळ नसतील टाकायचे, खोबरं टाकलं तरी चालेल. आणि नाही, दोन्हीपैकी काही नाही टाकलं तरी पण चालतं. पण तिळाने कशी चव भाजीला खूप छान येते, म्हणून तीळ थोडेसे टाकायचे. त्याला पण थोडं तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचं. आता तीळ पण चांगले भाजलेत बघा. आता तडतड उडायला लागलेत, म्हणजे तीळ पण छान भाजले. आता गॅस बंद करून घेते आणि याला थंड करते. नंतर मिक्सरमधून काढायचं. आता गॅस बंद करते. तर बघा, इथे थंड झालंय मस्त. आता याला मिक्सरमधून काढून घेते. आणि ह्याच्यात मुठभर कोथिंबीर आहे. देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे. ती कोथिंबीर ही चांगली धुवून ठेवली होती. सुकवलं ह्या कोथिंबीरला. आता हे मिक्सरमधून काढून घेते. तर मसाला काढून घेतलाय बघा हा. कढई तापायला ठेवली. आता ह्याच्यात तेल टाकते. तर तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल तापलं की याच्यात थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी थोडी तडतडू द्यायची चांगली. मोहरी चांगली तडतडली बघा. आता थोडंसं जिरं टाकलं आणि थोडासा हिंग. हिंग मी सगळ्याच भाज्यांना वापरते, कारण मला हिंग आवडतो. चव पण छान येते. त्याला थोडंसं त्याला तेलात आधी परतून घ्यायचं चांगलं. दोडका न खाणारे सुद्धा बघा अशा पद्धतीने केलं ना तर खूप आवडीने खातील सगळेजण. हळद टाकली अर्धा चमचा. आणि धना पावडर 1 चमचा. ते मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं. ते जे वाटण काढलं होतं ना, ते वाटण
थोडासा दोडका भाजल्याच्या नंतरही वाटण टाकायचं. मी याच्यात थोडंसं पाणी टाकलं होतं, थोडंसंच पाणी टाकलं होतं, जास्त नाही. आता छान मिक्स करून याला परतून घ्यायचं. याचा सगळा कच्चेपणा जो असेल तो निघून जातो. हे बघा आता याला चांगलं तेल सुटलंय मस्त. आता आपला मसाला पण भाजलाय आणि दोडके पण छान परतून घेतलेत मस्त. आता याच्यात थोडंसं पाणी टाकते. पाणी तुमच्या हिशोबाने टाका, तुम्हाला पातळ पाहिजे मीडियम. तर मी आता याच्यात 1 ग्लास पाणी टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकते. आता हे चवीपुरतं मीठ टाकले. आणि याच्यावर आता झाकण ठेवून याला एक उकळी काढते आणि नंतर बारीक गॅस करते. आता बघा उकळी आली चांगली. आता गॅस थोडा बारीक करते, बारीक गॅसवर शिजवून घेते. चेक करून बघू आता शिजलाय का दोडका. बारीक गॅसवर शिजू दिलाय बघा आणि मस्त मऊ शिजलाय. अजून याला 2 मिनिटं शिजवून घेते. बघा मस्त झाली भाजी. आता तर दोडका पण छान शिजलाय. हां मऊ शिजलाय बघा चांगला. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.